नमस्कार, मी संदीप हुपरीकर. आपण पाहत आहोत नेपोलियन हिल यांचे थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे प्रकरण क्रमांक 8. निर्णय, दिरंगाईवर नियंत्रण, संपत्तीच्या दिशेने 7वे पाऊल. आपल्या जीवनात यशस्वी होऊ न शकलेल्या 25,000 माणसांच्या अपयशाला कारणीभूत ठरणाऱ्या कारणांचे अचूक विश्लेषण करून जेव्हा 30 प्रमुख कारणांची यादी केली गेली, तेव्हा असे दिसून आले की निर्णयाचा अभाव हे कारण जवळपास वरच्या स्थानावर होते. हे केवळ एखाद्या सिद्धांताचे विधान नाही, ती एक वास्तविकता, एक तथ्य आहे. दिरंगाई व चालढकल ही निर्णयाच्या विरुद्ध दिशेला असलेला एक सामान्य शत्रू आहे, ज्याच्यावर प्रत्येकाने मात करायलाच हवी. हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचून संपवाल, तेव्हा तुमच्यात नेमका निर्णय त्वरेने घेण्याची क्षमता किती आहे हे पडताळून पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि तिथे वर्णन केलेल्या तत्त्वांची अंमलबजावणी करण्याची सुरुवात करण्यासाठी तुम्ही सतर्क व्हाल. अब्जावधींची संपत्ती मिळवणाऱ्या शेकडो लोकांच्या विश्लेषणातून हेच तथ्य उघड होते की त्यांच्यापैकी प्रत्येकाला तत्परतेने निर्णय घेण्याची सवय होती. तसेच जर हे निर्णय बदलायची वेळ आलीच तर ते त्यांच्यात सावकाश बदल करीत. याउलट पैसा जमवण्यात अपयश ठरलेल्या अनुभवी लोक मात्र हे असे होते की त्यांनी जर कधी निर्णय घेतलाच तर तो अत्यंत सावकाशीने घ्यायचे आणि हे निर्णय वारंवार आणि चटकन बदलायचे. हेनरी फोर्डचे अत्यंत लक्षवेधी वैशिष्ट्यच हे होते की त्यांना चटकन निश्चित निर्णय घेण्याची आणि सावकाश बदलण्याची सवय होती. त्यांच्यात हा गुण इतका प्रकर्षाने जाणवायचा की त्यामुळे ते हट्टी आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली होती. त्यांच्या याच गुणामुळे त्यांचे सगळे सल्लागार आणि त्या काळचे बरेचसे ग्राहक त्यांना त्यांच्या प्रसिद्ध मॉडेलच्या कारला बदलवण्याची विनंती करीत असताना त्यांनी तिचे उत्पादन चालू ठेवले. कदाचित त्या गाडीत हा बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी खूपच प्रदीर्घ वेळ लावला असेल. पण या गोष्टीची दुसरी बाजू ही आहे की त्या गाडीच्या मॉडेलमध्ये बदल करणे आवश्यक होईपर्यंत फोर्ड यांच्या निश्चयाच्या ठामपणामुळे अमाप संपत्ती उभी केली होती, हेही विसरून चालणार नाही. यात काही वादच नाही की श्रीयुत फोर्ड यांच्या ठाम निश्चयीपणात हट्टीपणाची थोडी छटा होती, पण निर्णय घेण्यात दिरंगाई करणे आणि त्यांच्यात वेगाने बदल करणे त्यापेक्षा हा गुण केव्हाही चांगलाच म्हणावा लागेल. आपल्या गरजांपुरता पैसा जमवू न शकणारे लोक साधारणतः इतरांच्या मताने सहज प्रभावित होतात. वर्तमानपत्रे आणि त्यांचे गप्पिष्ट शेजारी यांचे विचार ते डोळे झाकून मान्य करतात. जगातील सगळ्यात स्वस्त वस्तू म्हणजे मत. प्रत्येकाजवळ आपल्या मतांचा इतका साठा असतो की त्यांना मान्य करायला तयार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तो तत्परतेने आपले मत सांगत असतो. जर तुम्ही निर्णय घेत असताना तुमच्यावर इतरांच्या मतांचा प्रभाव पडत असेल तर तुम्ही तुमच्या कोणत्याच उपक्रमात यशस्वी होऊ शकत नाही. तुमची स्वतःची इच्छा पैशामध्ये रूपांतरित करण्याच्या उपक्रमात तर नाहीच. जर तुम्ही इतरांच्या मतांनी प्रभावित होत राहिलात तर तुम्हाला स्वतःची अशी इच्छा उरणारच नाही. इथे सांगितलेल्या सिद्धांतावर चालताना स्वतःचाच सल्ला घ्या, स्वतःच निर्णय घ्या आणि त्याचे पालन करा. तुमच्या मास्टरमाइंड समूहाच्या सदस्यांशिवाय इतर कोणालाही विश्वासात घेऊ नका. तसेच तुमच्या या समूहातील सदस्यांची निवड करताना याबाबतीत पुरेशी काळजी घ्या की जे तुमच्या हेतूशी पूर्ण सहानुभूती बाळगत असतील व त्याच्याशी सुसंगत असतील अशांचीच निवड करा. जवळचे मित्र, नातलग सहसा एखाद्याला आपल्या मतांद्वारे पांगळे करतात. अर्थात तसे करण्याची त्यांची इच्छा नसली तरी तर कधी हास्यविनोद करून चेष्टेवारीत नेतात, टिंकल उडवतात. हजारो स्त्री-पुरुष आयुष्यभर न्यूनगंडांचे ओझे शिरावर बाळगत जगत असतात. ते केवळ याच कारणामुळे की चांगला उद्देश असलेल्या पण एखाद्या अज्ञानी माणसाने आपल्या मतांद्वारे त्यांच्या आत्मविश्वासाच्या ठिकऱ्या उडवलेल्या असतात किंवा त्यांची टर उडवलेली असते. स्वतःजवळ तुमचे स्वतःचे मन आणि बुद्धी दोन्ही आहेत.
त्यांचा वापर करा आणि स्वतःचा निर्णय घ्या. अनेक प्रसंगी तुम्हाला निर्णय घेण्यासाठी इतर लोकांकडून काही माहिती किंवा तथ्य मिळवण्याची गरज असते. अशा वेळी तुमचा खरा हेतू उघड न करता ती माहिती त्यांच्याकडून बेमालूमपणे मिळवा. काही अल्पज्ञानी किंवा ज्ञानाचा ठपका मिरवणाऱ्या लोकांचे हे वैशिष्ट्य असते की ते लोकांवर असे ठसवण्याचा प्रयत्न करत असतात की ते खूप ज्ञानी आहेत. साधारणतः असे लोक खूप जास्त बोलतात आणि खूप थोडे ऐकतात. तुम्हाला अचूक ते त्वरित निर्णय घ्यायची सवय लावून घ्यायची असेल तर तुमचे कान व डोळे पूर्णपणे उघडे ठेवा आणि तोंड बंद. जे जास्त बोलतात ते इतर काहीच करत नाहीत. जर तुम्ही ऐकण्यापेक्षा जास्त बोलत राहिलात तर केवळ तुम्ही उपयुक्त ज्ञान मिळवण्याच्या संधीच घालून बसणार आहेत. तर तुम्हीच तुमच्या योजना आणि तुमचे हेतू अशावर लोकांसमोर उघड कराल जे तुमची ईर्ष्या करतात. त्यामुळे त्यांना तुम्हाला पराभूत करण्याचा भरपूर आनंद लुटता येईल. आणखीन महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही एखाद्या समृद्ध व्यक्तीसमोर तुमचे तोंड उघडाल तेव्हा एकतर त्या व्यक्तीसमोर तुम्हाला असलेले नेमके ज्ञान व्यक्त करा किंवा त्या ज्ञानाविषयीचा तुमचा अभाव. कारण नम्रता आणि मौनातूनच खरे ज्ञान अभिव्यक्त होत असते. मनात ही गोष्ट सतत बाळगून असा की तुमच्याशी जोडली जाणारी प्रत्येक व्यक्ती देखील तुमच्याप्रमाणेच पैसा गोळा करण्याच्या संधीच्या शोधात आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या योजनाबद्दल गुप्तता न बाळगता मोकळेपणाने बोलत राहिलात तर एके दिवशी तुम्हाला हे पाहून आश्चर्यचकित व्हायची वेळ येईल की तुम्ही तुमच्या ज्या योजनाविषयी मूर्खपणाने बडबड केली आहे त्याच योजनेचा अंमल तुमच्या आधी करून कोणा दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या ध्येय सिद्धीत तुम्हाला परास्त केले आहे. म्हणूनच तुमचा पहिला निर्णय हाच असावा की तुम्ही तुमचे तोंड बंद आणि कान डोळे उघडे ठेवणार. या सल्ल्याची स्वतःलाच नेहमी आठवण करून देण्याच्या दृष्टीने तुम्हाला मदत व्हावी म्हणून पुढील सुभाषित मोठ्या अक्षरात लिहून अशा जागी ठेवा जिथे ते तुम्हाला रोज दिसू शकेल. तुम्ही काय करू इच्छिता ते जगाला सांगा, पण आधी ते करून दाखवा. शब्दापेक्षा कृती महत्त्वाची असते. या म्हणीची आठवण करून देणारे हे वाक्य आहे. स्वातंत्र्य व मृत्यूचे निर्णय घेण्यासाठी लागणाऱ्या धाडसावर त्या निर्णयाचे मूल्य अवलंबून असते. मानव संस्कृतीचा पाया घालणारे निर्णय घेताना महान धाडस गृहीतच धरले गेले होते. असे धाडस ज्याचा अर्थ संभाव्य मृत्यू होऊ शकतो. जेव्हा अब्राहम लिंकन यांनी अमेरिकन गुलामांना बंधनमुक्त करून त्यांनी स्वातंत्र्य देण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला तेव्हा हजारो मित्र आणि राजकीय आश्रयदाते आपल्या विरोधात उभे राहतील हे गृहीत धरूनच त्यांनी ही कृती केली होती. ते जाणून होते की या जाहीरनाम्याला अंमलात आणण्याचा अर्थ होत होता रणांगणावर हजारो लोकांचा मृत्यू. शेवटी लिंकनला स्वतःच्या आयुष्याचे मोलही द्यावे लागले. पण यासाठी निश्चित धाडस लागते. आपल्या व्यक्तिगत समजुती, विश्वास यांच्याशी तडजोड करण्याऐवजी जेव्हा सॉक्रेटिसने विषाचा प्याला पिण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो पण धाडसी निर्णयच होता. त्या निर्णयाने कालचक्राला गती देऊन ते हजारो वर्षे पुढे नेले आणि अजून जन्माला न आलेल्या लोकांना विचार स्वातंत्र्य आणि वाचा स्वातंत्र्य मिळवून दिले. जेव्हा जनरल रॉबर्ट ई. लीने संघातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिणेचा मार्ग धरला तेव्हा तोही धाडसी निर्णयच होता. कारण त्याला हे चांगलेच माहीत होते की असा निर्णय घेऊन त्याला मृत्यूच्या स्वागताला तयार राहावे लागेल. तसेच त्यामुळे इतर अनेकांचे जीवनही धोक्यात येऊ शकते. हे निर्णय महान होतेच तरीही सगळ्यात महत् निर्णय फिलाडेल्फियात 4 जुलै 1776 रोजी घेतला जो प्रत्येक अमेरिकन नागरिकांच्या दृष्टीने महान होता. या निर्णयाच्या कागदपत्रावर सह्या करणाऱ्या 56 लोकांना चांगलेच माहीत होते की हा निर्णय सगळ्या अमेरिकनांना स्वातंत्र्य तरी देईल किंवा या सगळ्या 56 लोकांना फाशीच्या तख्त्यावर उभे करेल. तुम्ही या प्रसिद्ध कागदपत्रावर जरूर ऐकले असेल, पण व्यक्तिगत सिद्धी
प्राप्त करण्यात तो अगदी साधेपणाने देऊ करीत असलेला धडा त्यातून घेतला नसेल. या या अविस्मरणीय निर्णयाची तारीख आम्हा सगळ्यांना चांगलीच आठवते, पण आपल्यापैकी फार थोड्या लोकांना हे जाणवत असेल की हा निर्णय घेण्यासाठी किती मोठ्या धाडसाची गरज होती. आम्हाला इतिहास तसाच आठवतो जसा तो आम्हाला शिकवला गेला. आम्हाला लढायांच्या तारखा आठवतात, त्या लढणाऱ्या माणसांची नावे आठवतात. आम्हाला व्हॅली फोर्ज आणि यॉर्कटाउन आठवतात. आम्हाला जॉर्ज वॉशिंग्टन आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस आठवतात. पण या तारखा, नावे आणि स्थानामागे दडलेल्या बलाबद्दल आपल्याला फारसे माहीत नसते. जॉर्ज वॉशिंग्टनचे सैन्य यॉर्कटाउनमध्ये दाखल होण्याच्या खूप आधी ज्या अदृश्य ताकदीने अमेरिकन लोकांना स्वातंत्र्याची खात्री दिली त्या ताकदीविषयी तर त्याहून थोडे माहीत असते. आम्ही क्रांतीचा इतिहास वाचतो आणि अशी चुकीची कल्पना करतो की जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्रपिता होते. त्यांनी अमेरिकन माणसाला स्वातंत्र्य दिले. तर सत्य तर हे आहे की वॉशिंग्टन हे तर एका तथ्याचा जास्तीत विस्तारित भाग होते. कारण लॉर्ड कॉर्नवॉलिसने शरणागती पत्करल्याच्या कितीतरी आधी जॉर्ज वॉशिंग्टनच्या सैन्यासाठी विजय निश्चित झाला होता. हे सांगण्यामागे वॉशिंग्टनच्या भव्य श्रेयाच्या वैभवाला कमी करण्याचा हेतू नाही, तर त्यांच्या विजयाला कारणीभूत ठरलेल्या विलक्षण शक्तीकडे लक्ष वेधून घेणे हा उद्देश आहे. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल की ज्या अविरोध शक्तीने नव्या राष्ट्रांना जन्म व स्वातंत्र्य दिले व जगासमोर स्वातंत्र्याचे नवे परिणाम उदाहरण ठेवले, त्या शक्तीचा साधा उल्लेख करायलाही इतिहासलेखक विसरले आहेत. मी या गोष्टीला शोकांतिका यासाठी म्हणतो की ही तीच अनन्य शक्ती आहे जिचा वापर जीवनाच्या अडचणींना मात करणाऱ्या आणि मागितलेली किंमत जीवनाकडून वसूल करू पाहणाऱ्यांनी करायला हवी. पण याकडे लक्ष दिले जात नाही. या शक्तीला जन्म देणाऱ्या काही घटनांवर आपण थोडक्यात नजर टाकू. प्रारंभ होतो 5 मार्च 1770 रोजी बोस्टनमध्ये घडलेल्या एका घटनेने. त्या काळी ब्रिटिश सैन्य रस्त्यांवरून संचलन करीत त्यांच्या उपस्थितीने नागरिकांना उघड भयभीत करीत होते. वसाहतवाद्यांना त्यांच्या भागात संचलन करणाऱ्या सैन्याचा तिरस्कार वाटायचा. त्यांनी आपल्या तिरस्काराला उघड मार्ग करून देत संचलन करणाऱ्या सैन्यावर दगडफेक करायला व त्यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहायला प्रारंभ केला. हे तोपर्यंत चालायचे जोपर्यंत सैन्याचा अधिकारी सैन्याला गोळीबार करण्याचे आदेश द्यायचा नाही. युद्ध छेडले गेले होते. त्यात कित्येक मृत्युमुखी पडले तर कित्येक इजाग्रस्त झाले. या प्रसंगाने इतका तीव्र विरोध जागा केला की मुख्य वसाहतवाद्यांची प्रोव्हिन्सियल असेंब्लीने ठाम कृती करण्याच्या हेतूने बैठक बोलावली गेली. त्यांच्या सदस्यांपैकी एक होते जॉन हॅनकॉक आणि दुसरे सॅम्युअल ॲडम्स. ते धाडसाने बोलले आणि जाहीर केले की बोस्टनमधून ब्रिटिश सैन्य हाकलून काढण्यासाठी हालचाल करायलाच हवी. लक्षात ठेवा, 2 व्यक्तींच्या मनाने घेतलेल्या निर्णयाला खऱ्या अर्थाने त्या स्वातंत्र्याचा आरंभ म्हणता येईल ज्याचा उपभोग आज अमेरिकन लोक घेत आहेत. तसेच हेही लक्षात घ्या की या 2 माणसांनी घेतलेल्या निर्णयाला श्रद्धा आणि धाडसाचे पाठबळ हवे होते, कारण तो धोकादायक होता. बैठक संपण्यापूर्वीच प्रांताचे राज्यपाल हचिन्सन यांना भेटून ब्रिटिश सैन्य मागे घेण्याची मागणी मांडण्यासाठी सॅम्युअल ॲडम्स यांना नेमण्यात आले. विनंती मान्य करण्यात आली आणि बोस्टनमधून सैन्य मागे घेतले गेले. पण प्रकरण इथे संपले नाही. त्याने अशी परिस्थिती निर्माण केली ज्यामुळे सगळ्या संस्कृतीला पूर्णपणे नवे वळण मिळाले. हे किती विचित्र आहे ना की अमेरिकन क्रांतीसारख्या अनेक युद्धांचा आरंभ सहसा कमी महत्त्वाच्या वळणाच्या परिस्थितीतून झाला आहे. तसेच हे पाहणेही कमी रोचक नाही की असे महत्त्वपूर्ण बदल सापेक्षतः कमी संख्येच्या लोकांनी त्यांच्या मनात घेतलेल्या ठाम निश्चयातून साकारले आहेत.
आपल्यापैकी फार थोड्या लोकांना अमेरिकन इतिहास पुरेसा माहीत आहे व त्यांना ही जाणीव आहे की जॉन हॅनकॉक, सॅम्युअल ॲडम्स आणि व्हर्जिनिया प्रांताचा रिचर्ड हेन्री ली हे खऱ्या अर्थाने राष्ट्राचे जनक आहेत. या कथेत रिचर्ड हेन्री लीला महत्त्वाचे स्थान यामुळे प्राप्त होते की तो आणि सॅम्युअल ॲडम्स परस्परांशी नेहमी पत्रांद्वारे संवाद साधायचे आणि त्यांच्या प्रांताच्या लोकांच्या हितसंदर्भात परस्परांशी आपले मत, भय आणि आशा यांची देवाणघेवाण करायचे. असे करण्यातूनच सॅम्युअल ॲडम्सच्या मनात ही कल्पना उदयाला आली की ही समस्या सोडवण्यासाठी 13 वसाहतींमध्ये परस्पर पत्रव्यवहार साधून त्यांच्या प्रयत्नांमध्ये सुसंवाद साधण्याची तातडीची गरज आहे. मार्च 1772 मध्ये म्हणजे बोस्टनमधील सैनिकांच्या चकमकीच्या घटनेनंतर ॲडम्सने असेंब्लीसमोर एक कल्पना मांडली. त्याच्या मते ब्रिटिश अमेरिकेच्या हितासाठी त्यांच्यात मैत्रीपूर्ण सहकार्य निर्माण करण्याच्या दृष्टीने एक पत्रव्यवहार समितीची स्थापना वसाहतींमधील व्हायला हवी आणि त्यासाठी प्रत्येक वसाहतीत एक निश्चित पत्रव्यवहारकर्त्याची नेमणूक केली जावी. या घटनेची नीट नोंद घ्या. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या विस्तृत शक्तीच्या संघटनांचा तो आरंभ होता. मास्टरमाइंडची संघटना तयार झाली होती. त्यात ॲडम्स, ली आणि हॅनकॉकचा समावेश होता. पत्रव्यवहाराची समिती गठीत झाली. हेही पहा की या कार्यामुळे सगळ्या वसाहतींच्या लोकांचा समावेश झाल्याने मास्टरमाइंडची शक्ती जास्त वाढली. या गोष्टीचीही दखल घ्या की या प्रक्रियेतून असंतुष्ट वसाहतवाद्यांची पहिली संघटित योजना तयार झाली. संघटित होण्याची शक्ती असते. बोस्टनच्या दंगलीसारख्या तुरळक घटनेतून वसाहतींचे नागरिक ब्रिटिश सैन्याविरुद्ध असंघटित युद्ध पुकारत होते, आघाडी उभी करीत होते, पण त्यातून काहीच निष्पन्न होत नव्हते. त्यांच्या वैयक्तिक तक्रारी एका मास्टरमाइंडच्या छत्राखाली एकत्रित जाणल्या जात नव्हत्या. ॲडम्स, हॅनकॉक आणि ली एकत्र येईपर्यंत ब्रिटिशांविरुद्ध असलेल्या आपल्या समस्यांचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावण्यासाठी कोणत्याही लोकांच्या समूहाने एक निर्णय घेऊन तो पार पाडायला आपले हृदय, डोके, आत्मा आणि शरीर यांचा एकत्रितपणे वापर केला नव्हता. मध्यंतरी ब्रिटिशही झोप घेत नव्हते. त्यांच्या मागे पैशांचे आणि सुसंघटित सैन्याचे पुरेसे पाठबळ होते. त्यामुळे ते सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न करीत होते. मास्टरमाइंड योजना आखत होते. ब्रिटनच्या राजाने हटचिन्सनच्या जागी गेजची नियुक्ती मॅसॅच्युसेट्सने पहिलेच काम हे करायचे होते की सॅम्युअल ॲडम्सला निरोप पाठवून बोलावून घ्यायचे आणि धाकटपटशाहीचा वापर करून त्याचे विरोधाचे प्रयत्न बंद करायला लावायचे. गेजचे पाठवलेला संदेशवाहक कर्नल केंटन आणि ॲडम्स यांच्यातील पुढील संवादावरून काय घडले असावे याचे नेमके स्वरूप लक्षात घेऊ. कर्नल फेंटन: राज्यपाल गेज यांनी मला असा अधिकार दिला आहे की राज्यपाल तुम्हाला असे लाभ करून देऊ शकतात जे तुमच्यासाठी समाधानकारक असतील, पण त्यासाठी सरकार ज्या उपाययोजना करीत आहे त्याच्या विरोधात तुमच्या कारवाया थांबल्या पाहिजेत. साहेब, राज्यपालांचा तुमच्यासाठी असा सल्ला आहे की तुम्ही महाराजांची अधिक नाराजी ओढवून घेऊ नये. तुमचे वागणे खरे तर हेन्री 8वा कायद्यातहत दंडाला पात्र आहे आणि त्यासाठी प्रांताच्या राज्यपालाच्या मर्जीनुसार तुम्हाला देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी किंवा कैदेत टाकण्यासाठी इंग्लंडला पाठविले जाऊ शकते. पण तुमच्या राजकारणाचा मार्ग बदलून तुम्हाला केवळ मोठे व्यक्तिगत फायदेच होणार नाहीत, तर राजाशाहीची शांततेचे संबंध प्रस्थापित होतील. आता सॅम्युअल ॲडम्ससमोर निर्णय घ्यायला 2 पर्याय होते. तो विरोध थांबवून वैयक्तिक लाच मिळवू शकला असता किंवा त्याने आपल्या कारवाया चालू ठेवून फाशीच्या तख्तावर जाण्याचा धोका पत्करायला हवा होता.
हे उघड होते की ॲडम्सवर चटकन असा निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपली होती, ज्या निर्णयासाठी त्याला आपल्या जीवाचे मोल द्यावे लागणार होते. बहुसंख्य लोकांना हा निर्णय घेण्यात खूप अडचणी आल्या असत्या, पण ॲडम्ससाठी तसे झाले नाही. त्याने आग्रह धरला की त्याला ॲडम्सने दिलेले उत्तर जसेच्या तसेच राज्यपालांना कळवण्याबाबत कर्नल फेंटनने वचन द्यावे. ॲडम्सचे उत्तर होते, मग तुम्ही राज्यपाल गेज यांना सांगू शकता की मी खूप पूर्वीच राजांच्या महाराजांशी शांतीचे संबंध प्रस्थापित केले आहेत, असा माझा विश्वास आहे. माझ्या देशाच्या हक्कासाठी लढण्यापासून मला कोणताही व्यक्तिगत विचार परावृत्त करू शकणार नाही. आणि हो, राज्यपाल गेज यांना सांगा की सॅम्युअल ॲडम्सचा त्यांना हा सल्ला आहे की भडकलेल्या लोकांच्या भावनांचा त्यांनी अनादर करू नये. अशा माणसाच्या चारित्र्यावर कोणतीही टिप्पणी करण्याची गरज नाही. हा विस्मयजनक संदेश वाचणाऱ्यांना हे स्पष्टपणे दिसून येईल की हा संदेश देणाऱ्या माणसाची निष्ठा किती उच्च दर्जाची आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा राज्यपाल गेजला ॲडम्सचे हे जलद व जहाल उत्तर प्राप्त झाले, तेव्हा त्याच्या रागाचा भडका उडाला. त्याने पुढील जाहीरनामा काढला. महाराजांच्या नावाने असे वचन देतो की जे लोक आपली हत्यारं खाली टाकून आपली शांततामय नागरिकांची कर्तव्ये करू लागतील त्या सगळ्यांना महाराज क्षमा करतील, पण ज्याला सॅम्युअल ॲडम्स आणि जॉन हॅनकॉक याचाच अपवाद राहील, ज्यांनी इतके घोर निंदनीय अपराध केले आहेत, ज्यांचे स्वरूप पाहता ते कोणत्याही क्षमेला पात्र नाहीत, तर ते केवळ शिक्षापात्र आहेत. आजच्या भाषेत म्हणायचे तर ॲडम्स आणि हॅनकॉक गोळीच्या निशाण्यावर होते. क्रुद्ध सरकारच्या या धमकावणीने या जोडगोळीने दुसरा निर्णय घेतला की तोही तितकाच धाडसाचा होता. त्यांनी घाईघाईने आपल्या कट्टर अनुयायांशी एक गुप्त बैठक बोलावली. आता इथे मास्टरमाइंड गतिमान होऊ लागले. बैठकीला प्रारंभ होताच ॲडम्सने दाराला कुलूप लावले, किल्ली आपल्या खिशात ठेवली आणि सगळ्या उपस्थितांना सांगितले की वसाहतवाद्यांच्या काँग्रेसने संघटित होण्याशिवाय पर्यायच नाही आणि जोपर्यंत अशी काँग्रेस बनवण्याचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत कोणीही खाली बाहेर पडू शकत नाही. या बोलण्यापाठोपाठ उत्तेजनाची एक लहर उठली. काहींनी अत्यंत पुरोगामी विचारप्रणालीचे काय परिणाम होतील अशी शंका काढली. राजाच्या विरोधात असा ठाम निर्णय घेणे किती शहाणपणाचे आहे याबाबत गंभीर शंका व्यक्त केली. त्या बंद खोलीत फक्त दोघेच कोणत्याही भयाच्या पलीकडे गेले होते. अपयशाच्या शक्यताही त्यांच्या मनात शिवत नव्हती. ते दोघे म्हणजे ॲडम्स आणि हॅनकॉक. त्या दोघांच्या मनांच्या संयुक्तिक प्रभावाने इतरांना हे मान्य करायलाच लावले की पत्रव्यवहार समितीद्वारे वसाहतींच्या काँग्रेसची पहिली बैठक बोलवण्यासाठी व्यवस्था केली जाईल. ही बैठक 5 सप्टेंबर 1774 फिलाडेल्फियात घ्यायचे ठरले. या तारखेकडे नीट लक्ष द्या. ही तारीख 4 जुलै 1776 पेक्षा महत्त्वाची होती. जर वसाहतींच्या काँग्रेसच्या स्थापनेचा निर्णयच घेतला गेला नसता तर स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर सही करण्याचा प्रसंगच आला नसता. नव्या काँग्रेसच्या पहिल्या बैठकीच्या आधी देशाच्या दुसऱ्या भागातील आणखीन एक नेता समरी व्ह्यू ऑफ द राईट ऑफ ब्रिटिश अमेरिका च्या प्रकाशनाच्या प्रसूतीपीडा सहन करीत होता. तो व्हर्जिनिया प्रांतातील थॉमस जेफरसन होता. हॅनकॉक आणि ॲडम्सचे त्यांच्या राज्यपालाशी जसे तणावपूर्वक संबंध होते, तसेच थॉमसचे आणि व्हर्जिनियातील राजाचा प्रतिनिधी लॉर्ड डनमोर या दोघांचेही वेळा भोपळ्याचे सख्य होते. समरी ऑफ राईट्स प्रकाशित झाल्या लगेच जेफरसनला कळवले गेले की महाराजांच्या सरकारविरोधात देशद्रोह केल्याच्या गुन्ह्यासाठी त्याची धरपकड करण्यात येत आहे. धमकीने प्रेरित होऊन पॅट्रिक हेन्री या जेफरसनच्या एका सहकार्याने धीटपणे आपल्या विचारांना वाट करून दिली आणि आपले बोलणे या वाक्याने संपवले,
जर हा देशद्रोह आहे तर तो जास्तीत जास्त जणांनी करावा, हे वाक्य नेहमीसाठी प्रसिद्ध झाले. ही अशी माणसं होती ज्यांच्याजवळ ना सत्ता होती, ना अधिकार, ना सैन्यबळ होते, ना पैसा. तरीही ते वसाहतींच्या भवितव्याच्या एकमेव चिंतनासाठी जमले. याचा प्रारंभ पहिल्या वसाहतवादी काँग्रेसच्या स्थापनेने झाला. त्यानंतर 2 वर्षाच्या काळात ते अधूनमधून भेटत राहिले आणि 7 जून 1776 रोजी रिचर्ड हेन्री ली उभा राहिला आणि त्याने सभेचे प्रमुख आणि आशयाने स्तंभित झालेल्या असेंब्लीसमोर त्याचा ठराव मांडला. सद्गृहस्थ हो, मी असा ठराव मांडतो की संयुक्त वसाहतींना स्वातंत्र्याचा हक्क आहे. त्यांना स्वतंत्र राज्य बनून राहू द्यावे. त्यांना ब्रिटिश राजसत्तेच्या सगळ्या निष्ठेतून मुक्त करण्यात यावे आणि त्यांच्यासाठी त्यांच्यातील आणि ग्रेट ब्रिटनमधील सगळे राजकीय संबंध संपूर्णतः नष्ट करण्यात यावेत. ते नष्ट करण्यात आले आहेत. लीच्या या धक्कादायक ठरावावर तावातावाने चर्चा करण्यात आली. ती इतकी लांबली की शेवटी लीचा धीर संपू लागला. शेवटी कित्येक दिवसांच्या वादानंतर त्याने पुन्हा आपल्या हाती सूत्रे घेतली आणि स्वच्छ ठाम स्वरात जाहीर केले, माननीय प्रमुख, आपण या मुद्द्यावर कित्येक दिवसांपासून चर्चा करीत आहोत. आपल्यासमोर आचरणात आणायला हाच एक मार्ग उरला आहे. मग महोदय, आपण इतका उशीर का करीत आहोत? मग पुन्हा त्यावर इतका उहापोह का? आजच्या या शुभ दिनी अमेरिकन लोकराज्याचा जन्म होऊ द्या, तिला उभारू द्या. विध्वंस किंवा जिंकण्यासाठी नव्हे तर शांतीचे आणि कायद्याचे राज्य पुन्हा स्थापण्यासाठी. युरोपचे डोळे आपल्यावर खिळले आहेत. त्याच्यासाठी आपण स्वातंत्र्याचे असे जिवंत उदाहरण बनायला हवे जे जुलुमाच्या विरुद्ध नागरिकत्वाचा परमानंद व्यक्त करू शकेल. या ठरावावर अंतिम मतदान होण्याच्या आधीच लीला त्याच्या घरी गंभीर आजारपणाच्या कारणास्तव व्हर्जिनियाला परत बोलावले गेले. पण तिथून जाण्याआधी त्याने आपले अर्धवट काम पूर्ण करण्याची जबाबदारी थॉमस जेफरसनवर टाकली, ज्याने अनुकूल कृती घडत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवण्याचे वचन दिले. त्यानंतर लवकरच काँग्रेस अध्यक्ष हॅनकॉक यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करण्यासाठी तयार केलेल्या समितीचा चेअरमन म्हणून जेफरसनची नेमणूक केली. त्यानंतर त्या समितीने दीर्घकाळ कष्ट घेऊन तयार केलेल्या दस्तऐवजाचा स्वीकार काँग्रेसने केला. त्या दस्तऐवजाचा अर्थ होता, जर ग्रेट ब्रिटनशी छेडलेल्या युद्धात वसाहतींचा पराभव झाला आणि असा पराभव अटळ होता, तर या दस्तऐवजावर सही करणारा प्रत्येकजण स्वतःच्या देहदंडाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करीत आहे. कागदपत्र तयार केले गेले आणि 28 जून रोजी काँग्रेससमोर मूळ मसुद्याचे वाचन केले गेले. त्यावर कित्येक दिवस चर्चा केली गेली. त्यात बदल केले गेले आणि त्याला अंतिम रूप दिले गेले. 4 जुलै 1776 रोजी थॉमस जेफरसन असेंब्लीसमोर उभा राहिला आणि निर्भयपणे त्या अविस्मरणीय निर्णयाचे वाचन केले. असा निर्णय यापूर्वी कधीच कागदावर मांडला गेला नव्हता. जेव्हा मानवी घटनांच्या मार्गात काही लोकांसाठी हे आवश्यक ठरते की त्यांना परस्परांशी जोडणारा राजकीय बंध तोडायला हवेत आणि निसर्गाने आणि निसर्गाच्या ईश्वराने त्यांना या पृथ्वीवर ज्या स्वतंत्र अस्तित्वाचा हक्क प्रदान केला गेला आहे ते स्थान धारण करावे, तेव्हा मानवतेच्या मतांचा आदर राखून त्यांनी ती कारणे नमूद करायला हवीत ज्यामुळे त्यांना विभक्त होणे भाग पडले आहे. जेव्हा जेफरसनने वाचन संपवले तेव्हा त्यावर मतदान केले जाऊन त्याचा स्वीकार केला गेला व 56 लोकांनी त्यावर सही केल्या. त्या निर्णयावर सही करणाऱ्या सगळ्या लोकांनी आपले आयुष्य पणाला लावले होते. या निर्णयाने एक असा देश अस्तित्वात आला ज्याच्या नशिबी मानवजातीला असे निर्णय घेण्याचा हक्क नेहमीसाठी बहाल करण्याचे लिहिले गेले होते. विश्वास आणि श्रद्धेच्या अशाच मनोबलावर घेतले गेलेले निर्णय आणि केवळ असेच निर्णय लोकांच्या व्यक्तिगत समस्या सोडवू शकतात.
आणि त्यांच्यासाठी भौतिक आणि आध्यात्मिक संपत्ती मोठ्या प्रमाणात जिंकू शकतात, हे आपण विसरता कामा नये. स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याला कारणीभूत ठरणाऱ्या घटनांचे विश्लेषण करा आणि खात्री करून घ्या की अमेरिकन स्वातंत्र्याचा जन्म 56 जणांचा समावेश असलेल्या मास्टरमाइंडनी घेतलेल्या निर्णयातून झाला होता. या गोष्टीचीही नीट नोंद घ्या की याच निर्णयाने वॉशिंग्टनच्या सैन्याचा विजय निश्चित केला, कारण त्या सैन्यातील प्रत्येक सैनिकाच्या हृदयात याच निर्णयाचे चैतन्य होते. त्यांच्यासाठी ते असे आध्यात्मिक बल पुरवत होते ज्याला अपयश नावाचा शब्दच माहीत नव्हता. ही गोष्ट पण नोंदवून घ्या की ज्या शक्तीने अमेरिकेला स्वातंत्र्य बहाल केले, ही तीच शक्ती आहे जी स्वयंनिर्णय घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वापरायला हवी. ही शक्ती या पुस्तकात वर्णन केलेल्या सिद्धांताची बनलेली आहे. स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या या कथेत कमीत कमी पुढील 6 सिद्धांत ओळखणे अवघड नाही. अभिलाषा किंवा मनोरथ, निर्णय, श्रद्धा, सातत्य, मास्टरमाइंड आणि सुसंघटित आयोजन. या संपूर्ण तत्त्वज्ञानात आपल्याला हेच सूचन आढळते की तीव्र अभिलाषेची जोड लाभलेला विचार भौतिक जगतात साकार रूप धारण करतो, तो खरा होतो. जायच्या आधी तुम्हाला ही सूचना देऊ इच्छितो की या कथेत आणि युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन संघटनेच्या कथेत विचार कसा विलक्षण पद्धतीने साकार होतो याचे अचूक वर्णन आढळते. ही पद्धती शोधत असताना कोणत्याही चमत्काराची वाट पाहू नका, कारण असा कोणताही चमत्कार तुम्हाला आढळणार नाही. तुम्हाला केवळ निसर्गाचा सनातन नियमच दिसून येईल. त्यांचा वापर करण्यावर ज्याला श्रद्धा असेल व त्यांचा वापर करण्याचे धाडस असेल, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे नियम उपलब्ध असतात. त्यांचा वापर एखाद्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीही करता येतो, तसेच संपत्ती संचय करण्यासाठीही करता येतो. त्यांना समजून त्यांची किंमत करण्यासाठी लागणाऱ्या वेळेव्यतिरिक्त त्यांच्यासाठी काहीही मोल द्यावे लागत नाही. जे तत्परतेने आणि नेमकेपणाने निर्णय घेतात त्यांना माहीत असते की त्यांना काय हवे आहे आणि साधारणतः ते त्यांना मिळतेच. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातील नेते तत्परतेने आणि ठामपणे निर्णय घेतात. ते नेते का असतात याचे हेच प्रमुख कारण असते. ज्या लोकांचे शब्द आणि कृती हे दाखवून देतात की ते कोठे जात आहेत, अशा लोकांना जागा करून देण्याची जगाला सवय असते. अनिर्णयतेची सवय सहसा लहानपणीच लागायला सुरुवात होते. ते मूल शाळा, कॉलेज, अगदी विद्यापीठातून बाहेर पडेपर्यंत त्यांच्याजवळ नेमका उद्देश नसेल तर ही सवय पक्की होत जाते. सगळ्या शिक्षण तंत्रांची ही मुख्यतः दुर्बलता आहे की ते ना नेमका निर्णय घेण्याची सवय लावतात ना तिला प्रोत्साहन देतात. जोपर्यंत विद्यार्थी हे जाहीर करीत नाहीत की पदवी प्राप्त करण्यामागे त्यांचा प्रमुख हेतू काय आहे, तोपर्यंत त्याला महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश न देणे फायद्याचे ठरेल. इतकेच नव्हे तर शालेय पातळीवरील विद्यार्थ्याला निर्णय घेण्याची सवय, याविषयी प्रशिक्षण घेण्याची सक्ती केली आणि या विषयाची परीक्षा समाधानकारकरित्या उत्तीर्ण केल्यावरच त्याला पुढे प्रवेश दिला गेला तर ते अधिक हिताचे ठरेल. आपल्या शिक्षण पद्धतीच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना लागलेली अनिर्णयाची सवय त्या विद्यार्थ्याने निवडलेल्या व्यवसायातही टिकून राहते. अर्थात त्याने व्यवसायाची अशी निवड केलीच तर साधारणतः शिक्षण पूर्ण केलेला तरुण मिळेल ते काम करतो. त्यांना जिथे पहिल्यांदा काम मिळेल ते स्वीकारतात, कारण त्यांना अनिर्णयाची सवय जडलेली असते. आज 100 पैकी 98 पगारी नोकरदार होते त्याच जागे आहेत, कारण त्यांच्यात एका निश्चित पदासाठी आयोजन करण्यासाठी नेमका निर्णय घेण्याचा आणि मालक कसा निवडावा याच्या ज्ञानाचा अभाव असतो. नेमका निर्णय घेण्यासाठी धाडस लागते, कधीकधी तर खूप मोठे धाडस. स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर 56 जणांनी कागदावरच आपले नाव लिहून सही करताना आपले आयुष्य पणाला लावले होते. जे लोक एक विशिष्ट काम, नोकरी मिळवण्याची नेमकी निर्णय घेतात आणि त्यांनी मागितलेली मूळ जीवनाकडून मिळवायची असतात, त्यासाठी त्यांना त्यांचे जीवन पणाला लावावे लागत नाही.
तर ते त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य पणाला लावतात. आर्थिक स्वातंत्र्य, संपत्ती, इष्ट, व्यवसाय आणि व्यावसायिक पद हे या अशा लोकांच्या आवाक्यात नसते. जे या गोष्टींची अपेक्षा करायला, त्यांच्यासाठी आयोजन करायला आणि त्यांची मागणी करायला नकार देतात किंवा तिकडे दुर्लक्ष करतात. फेडरल एक्सप्रेसचा संस्थापक फ्रेड स्मिथ हा एका अशा माणसाचा आधुनिक नमुना आहे ज्याने निर्णय घेण्याचे धाडस केले. फ्रेड येल विद्यापीठात अर्थशास्त्राचा विद्यार्थी होता तेव्हा त्याच्या प्राध्यापकाने सांगितले होते की विमान वाहतूक हे भविष्यावरील मोठे आकर्षण असेल आणि विमानसेवांसाठी ते उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असेल. स्मिथने या म्हणण्याला असहमती दर्शवणारा पेपर लिहिला. त्याने वाद घातला की प्रवाशांची वाहतूक करण्याचा मार्ग, जे विमानसेवेचे प्राथमिक हवाई मार्ग होते, ते अशा भाड्यासाठी चुकीचे होते. त्याने लिहिले कारण की जास्त प्रमाणात माल असला तरी भाडे कमी होऊ शकत नाही. हवाई भाडे फायदेशीर करण्यासाठी एका नव्या यंत्रणेची गरज होती, जी लहान तसेच मोठ्या शहरांना जोडू शकेल आणि ती माणसांसाठी नव्हे तर मालासाठी तयार केलेली असेल. प्राध्यापकांना ते अगदी अशक्य कोटीतले वाटले आणि त्यांनी स्मिथच्या पेपरला खालचा दर्जा दिला. स्मिथची संकल्पना अशी होती: मुख्यत्वे रात्रीच्या वेळी उड्डाण करणारी विमानसेवा मालवाहतुकीसाठी तयार करणे, कारण त्या वेळेला विमानांची ये-जा कमी असते. ही विमानसेवा उच्च प्राथमिकतेची लहान पाकिटे तेव्हा वाहून नेईल जेव्हा वाहतुकीच्या किमतीपेक्षा माल पोहोचवण्याच्या गतीला जास्त महत्त्व असेल. तेव्हा ती सगळ्या पाकिटांना एका मध्यवर्ती स्थानकात आणेल. त्यासाठी त्याने त्याचे शहर निवडले. येथून विशिष्ट रीतीने प्रोग्राम केलेल्या संगणकाद्वारे ही पाकिटे छाटली जातील आणि वेगवेगळ्या दिशेने वाटली जातील आणि त्यांच्या गंतव्यस्थानाकडे नेणाऱ्या विमानात ती चढवली जातील. लहान लहान शहरांतून आलेली सगळी पाकिटे एकत्र करून कंपनीला देशातील आणि नंतर जगातील सगळ्या शहरांसाठी विमान भरेल आणि माल पाठवता येईल. स्मिथचा विश्वास होता की धाडसी भांडवलदार या नूतन कल्पनेत रस घेऊन तिचे स्वागत करतील, पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे आर्थिक समुदायाने त्यात तसा रस न दाखवल्यामुळे त्याला धक्का बसला. पण एवढ्याने स्मिथ थांबला नाही. तो आपल्या प्रकल्पाबद्दल पूर्ण उत्साही होता. त्याने आपल्या चाचणी न घेतलेल्या कल्पनेवरील खात्रीमुळे धाडस करून 91 अब्ज डॉलर्सचे भांडवल उभे केले. या बिंदूपाशी त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना जाणवले की स्मिथच्या या कल्पनेत त्याच्या धंद्यासाठी जबरदस्त धोका उत्पन्न करण्याची ताकद होती. या नव्या स्पर्धेला वेळीच लगाम घालण्यासाठी प्रमुख विमानसेवांनी सिव्हिल एरोनॉटिक्स बोर्डावर वजन आणून स्मिथला आवश्यक ती परवानगी नाकारली गेली. स्मिथच्या वकिलाला कायद्यात एक पळवाट सापडली. 75,000 पाउंड वजनापेक्षा कमी वजन वाहणाऱ्या विमानांसाठी सीएबीच्या परवानगीची गरज नव्हती. स्मिथने पुढील कार्यवाही केली व एका छोट्या जेटचे विमान जुळवले. आपल्या मुख्य स्थानकावर मेम्फिसवर या मुख्य सवलतीचा लाभ देत त्याने 75 विमानतळांवर सेवा द्यायला सुरुवात केली. त्याची कंपनी देशातील सगळ्या विमानतळावर पाकिटे गोळा करून मेम्फिसला रवाना करायचे, जिथे त्यांचा बटवाडा आणि पुढील कार्यवाही करून दुसऱ्या शहरात पाठवली जायची. स्मिथने आपले लक्ष्य ठरवलेल्या त्याची सगळी पाकिटे गोळा केल्यानंतर त्याच्या गंतव्यस्थानी केवळ 24 तासात पोहोचायला हवीत आणि त्याने त्याचे हे लक्ष्य जवळपास साध्य केले. कंपनीने इतके काबाडकष्ट आणि प्रयत्न करून ही सुरुवातीची काही वर्षे आर्थिक आपत्तीची ठरली. करोडो डॉलर्सचे नुकसान झाले. गुंतवणूकदार चिंतेत बुडाले. स्मिथच्या प्रकल्पासाठी कंपनीचे प्रयत्न कमी पडू लागले होते. स्मिथवर ज्या नुकसानीचा ठपका ठेवला गेला ते नुकसान सहन करूनही आणि गुंतवणूकदार त्याला काढून टाकून कंपनी ताब्यात घेण्याची भाषा बोलूनही स्मिथची श्रद्धा ढळली नाही. त्याने हिंमत सोडली नाही. त्याने
तज्ज्ञांची नेमणूक केली आणि त्यांच्यासोबत रात्रंदिवस समस्या सोडवण्यासाठी झटू लागला. परिणामी कंपनीचा महसूल अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आणि नफा होता $3.6 अब्ज. जरी नंतरच्या काळात उदयाला आलेल्या फॅक्सच्या सेवेने या कंपनीच्या सेवेला जवळपास ढासळून टाकले. इतर विमानसेवा आणि पोस्टाच्या सेवा स्पर्धेत उतरल्या, ज्या कमी दरात रातोरात माल पोहोचवू लागल्या. तरी स्मिथचे सातत्याने नवनवीन आणि समर्पित प्रयत्न व सुधारणा यांच्यामुळे अजूनही त्या कंपनीला पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे. सुसंघटित नियोजनावरील 7व्या प्रकरणात तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या सेवेच्या विक्रीसंबंधी सूचना आढळून येतील. तसेच तुम्ही ज्याला पसंत कराल अशा मालकाला कसे निवडावे, हवी ती नोकरी कशी मिळवावी याबाबतही सूचना आढळतील. जोपर्यंत तुम्ही निश्चितपणे ठरवत नाही की त्यांना कृती आराखड्यात कसे संघटित करावे, तोपर्यंत या सूचनांचे तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही.